जगातला सर्वात शक्तिशाली लोकशाहीवादी देश ही अमेरिकेची ओळख, परंतु लोकशाही अडून हुकुमशाही राजवट बनवण्यात अमेरिकेचा हातखंडा राहिला. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून तर अमेरिकेची युद्धखोरी आणखी वाढली. इराण विरुद्धचे युद्ध हा त्याचाच एक परिपाक. या पार्श्वभूमीवर रशिया, चीन यासारख्या बलाढ्य देशांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांचा एक मोठा गड तयार होतोय. त्यामुळे हम करे सो कायदा या अमेरिकेच्या प्रवृत्तीला चाप बसू शकतो, अशा आशा तर सध्या तर आहेत. अमेरिकेला शह देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकं काय चाललंय हे आत्ता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे, बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एकेकाळी अमेरिकेला टक्कर देणारा तोडीस तोड प्रतिनिधी म्हणून रशिया ओळखलं जायचं. अमेरिका आणि रशिया यांच्यामधलं शीतयुद्ध त्या काळात गाजलं होतं. मात्र नंतरच्या काळात रशियाची शक्ल झाली आणि त्यातही अप्रत्यक्ष अमेरिकेचा हात होता. हळूहळू हा देश आर्थिकदृष्ट्या मागे पडला. असं असलं तरी मागच्या काही वर्षांमध्ये रशियाने पुन्हा उभारी घेतल्याचं दिसतंय. व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशियानं आपली लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली. तेल पुरवठादार महत्त्वाचा देश म्हणून सुद्धा रशियाकडे पाहिलं जातं. अमेरिका इराण युद्धामुळं होर्मुझ समुद्रधोनी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी सध्या रशिया आघाडीवर दिसतो. अमेरिकेने सुद्धा भारतासह अन्य देशांना रशियाकडून तेल घेण्यास परवानगी दिली. पण ही परवानगी तात्पुरती असल्यानं रशियानं याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली. रशियाच्या तेलाशिवाय जग अस्थिर असल्याचं वक्तव्य रशियाचे आर्थिक दूत किरिल दिमित्रिव यांनी केलं आहे. रशिया आणि चीन यांच्यातील मैत्रीसुद्धा अलीकडच्या काळात वाढली. या युतीचा अमेरिकेविरोधात दबाव गट म्हणून वापर होऊ शकतो. चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा आर्थिक आणि तांत्रिक प्रतिस्पर्धी मानला जातो. व्यापार, तंत्रज्ञान आणि लष्करी शक्ती या तिन्ही क्षेत्रामध्ये चीन वेगानं पुढे आहे. त्यामुळे रशिया चीन युती भविष्यात अमेरिकेसाठी मोठं आव्हान ठरू शकतं. मध्य पूर्वेत अमेरिकेच्या प्रभावाला विरोध करणारा प्रमुख देश म्हणून म्हणजे इराणला ओळखला जातो. अणुकार्यक्रम, इस्रायल प्रश्न आणि प्रादेशिक राजकारण यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यात दीर्घकाळ तणाव आहे. आता तर अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी अमेरिकेविरोधात तोंड उघडायला सुरुवात केली. आणखी एक अमेरिका विरोधी देश म्हणजे उत्तर कोरिया. अण्वस्त्र कार्यक्रमामुळे उत्तर कोरिया अमेरिकेसाठी कायम चिंतेचा विषय बनला. रशिया आणि चीन या देशांशी त्याचे चांगले संबंध असल्यामुळे तो संभाव्य गटाचा भागीदार होऊ शकतो. बेलारूस हा रशियाचा जवळचा मित्रदेश मानला जातो. युरोपमध्ये रशियाला राजकीय आणि लष्करी पाठिंबा देणारा देश म्हणून सुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची. दक्षिण अमेरिकेत अमेरिकेला विरोध करणारा म्हणून व्हेनेझुएलाचे नाव घेतले जाते. रशिया आणि चीन या देशांशी त्याचे आर्थिक संबंध आहेत. अमेरिकेने या देशावर आपला प्रभाव निर्माण केला असला तरी येथील खतखत अमेरिकेला तापदायक ठरू शकते. आणखी एक देश म्हणजे सिरिया. गृहयुद्धाच्या काळात रशियाने सिरियाला मोठी लष्करी मदत केली होती. त्यामुळे सिरिया रशियाच्या प्रभावाखाली आहे असं मानलं जातं. विद्यमान गटांची पार्श्वभूमी आज जगात काही आंतरराष्ट्रीय गट आधीच तयार झालेत. इतिहासात क्युबा, व्हिएतनाम यासारख्या देशांनी अमेरिकेला जोरदार टक्कर दिलीच आपण पाहिलंय. अमेरिकेच्या आणि विशेषतः ट्रम्प याच्या हुकुमशाहीला अनेक देश कंटाळलेले आहेत. हे सगळे देश चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखाली एकवटताना दिसत आहेत. अमेरिका अजूनही अनेक बाबतीत जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आधुनिक लष्कर, जागतिक स्तरावर मजबूत मित्रदेशांचा गट, उदाहरणार्थ नाटो हे अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे. मात्र दुसरीकडे चीनची वाढती आर्थिक ताकद, रशियाची लष्करी क्षमता, मध्य पूर्व आणि आशियातील बदलती राजकीय समीकरणं यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था तयार होत असल्याचं दिसत आहे. हे पाहता भविष्यात रशिया, चीन, इराण आणि इतर देश एकत्र येऊन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र अमेरिकेकडं अजूनही प्रबळ आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी शक्ती आहे. त्यामुळे पूर्णपणे अमेरिकेला पर्याय निर्माण होणं तितकंच सोपं नाही. पण अमेरिकेच्या हम करे सो कायदा या हुकुमशाही प्रवृत्तीला नक्कीच चाप बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.